तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय काम करतात हे जाणून घेणं तुमचा हक्क आहे। आज लेडी स्पेशलच्या सुरुवातीलाच आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महिला खासदारांच्या कामगिरीबद्दल। दिल्ली दरबारी काम पाहणाऱ्या या महाराष्ट्रातल्या कारभारणी अर्थात महाराष्ट्रातून निवडून संसदेत गेलेल्या खासदार 8 महिला खासदार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात। बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, मुंबई उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम महाजन, नंदुरबारमधून भाजपच्या हिना गावित, जळगावमधल्या रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे, यवतमाळ वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची जागा घेतली त्यांची मुलगी डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी। राज्यसभेत काँग्रेसच्या रजनीताई पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत। गेल्या वर्षभरात महिला खासदारांपैकी सगळ्यात चांगली कामगिरी राहिली ती सुप्रिया सुळे यांची। सुप्रिया सुळे यांची उपस्थिती 95% राहिली। त्यांनी 53 वेळा चर्चेत सहभाग घेत 680 प्रश्न विचारले। सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या रजनीताई पाटील यांची उपस्थिती 92% इतकी होती। त्यांनी 83 वेळा चर्चेत भाग घेत 525 प्रश्न विचारले। भाजपच्या हिना गावित यांची 80% उपस्थिती होती। 30 वेळा त्यांनी चर्चेत सहभाग घेतला आणि 596 प्रश्न विचारले। पूनम महाजन यांची उपस्थिती 84% इतकी होती। त्यांनी 21 वेळा चर्चेत सहभाग घेत 278 प्रश्न विचारले। रक्षा खडसे यांची 78% उपस्थिती होती। त्यांनी 30 वेळा चर्चेत सहभाग घेतला आणि 276 प्रश्न विचारले। महाराष्ट्रातल्या महिला खासदारांमध्ये सगळ्यात खराब कामगिरी राहिली ती भाजपच्या प्रीतम मुंडे यांची। प्रीतम मुंडे यांची फक्त 68% उपस्थिती होती। त्यांनी 24 वेळा चर्चेत भाग घेत फक्त 84 प्रश्न विचारले। शिवसेनेचा आवाज रस्त्यावर दमदार असला तरी संसदेत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची उपस्थिती 77% राहिली। त्यांनी 25 वेळा चर्चेत सहभाग घेत 169 प्रश्न विचारले। विशेष म्हणजे भावना गवळी यांची ही खासदारकीची 4थी टर्म आहे। 1999 पासून सलग 17 वर्ष त्या खासदार आहेत, तरी लोकसभेतली त्यांची या वर्षातली कामगिरी सरासरीच राहिली आहे। सुप्रिया सुळे यांची खासदारकीची 2री टर्म असल्यानं त्यांना साहजिकच अनुभव जास्त आहे। निवडून गेलेल्या इतर महिला खासदारांमध्ये भावना गवळी वगळता सगळ्याच महिलांचा खासदारकीचा हा पहिलाच अनुभव आहे। पूनम महाजन, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, हिना गावित यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं, पण वडिलांच्या पुण्याईमुळे मिळालेल्या खासदारकीचं अजून तरी त्यांना संधीत रूपांतर करता आलं नाही। आता पुढच्या वर्षी या महिला खासदार ब्रिगेडकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करूया। रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली। अस्सल कोकणी मेवा, काजूगर, फणसपोळी, आमरस खाण्याची इच्छा असेल तर आपल्याला गणपतीपुळे गाठावं लागेल। गणपतीपुळ्यात कोकण सरस प्रदर्शन सुरू झालंय। गणपतीपुळ्यात गणपतीचं दर्शन, समुद्रासोबत मस्ती आणि कोकण सरस प्रदर्शनाची पर्वणी असा मस्त योग इयर एंडसाठी जुळवून आणण्याची हीच संधी आहे। रत्नागिरीत भरलेला हा अस्सल कोकणी पदार्थांचा मेळावा, खवय्यांसाठी आणि ग्राहकांसाठी पर्वणी असलेलं कोकण सरस प्रदर्शन सुरू झाले। कोकणातल्या महिलांना रोजगार मिळावा म्हणून बचत गट सुरू झाले आणि पाहता पाहता त्यांची संख्या वाढत गेली। या सगळ्या बचत गटांना कोकण सरसनं एकत्र आणलंय। रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। लसूण चटणी, ओले मिरचीची चटणी, परत बालुशाही, डाळी सर्व प्रकारच्या आणि वेफर्स वगैरे आम्ही स्वतः घरी बनवलेत। रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर इथले बचत गटही या सरस प्रदर्शनात सहभागी झालेत। गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीपुळ्यात अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जातं। यंदा रत्नागिरीतल्या या प्रदर्शनात विविध जिल्ह्यातून तब्बल 160 बचत गट सहभागी झालेत।
आमचा बचत गट 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमच्या बचत गटामार्फत फणसपोळी, आंबापोळी, आवळा वडी, कोकम सरबत, परत आगळ, आमसूल तयार करता येतात. काजू गरचं प्रोसेसिंग चालतं आमच्याकडे. ज्यूटच्या बॅगा तयार केल्या जातात आणि मिक्स फ्रूट जॅम, मँगो जॅम तयार केलं जातं. आणि सावंतवाडीतसुद्धा आमच्याकडे महोत्सव भरवला जातो, तो पण चांगला चालतो. आणि आता पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरीत कोकण सरसला आलेलो आहे, पण रिस्पॉन्स चांगला आहे. कोकण सरसमध्ये कोकणी जेवणाचा आनंद घेता येणार आहे. कोकणातली पुरणपोळी, आंबोळी, चटणी, कोकम आणि आवळा सरबत, कोकणी वडे अशा अस्सल कोकणी पदार्थांवर ताव मारता येणार आहे. पुरणपोळी आम्ही करतो स्टॉलमध्ये आणि खीर करणार आहोत. भाताची खीर, गावठी तांदळाची खीर करणार आहोत. परत आंबोळी करणार आहोत. पण आज पहिलाच दिवस आहे ना, म्हणून आम्ही पुरणपोळीच केलेली आहे. तर उद्या आम्ही खीर आणि आंबोळी करणार आहोत. उद्या आंबोळी आणि काळे वाटाण्याची उसळ. कोकणी सरस महोत्सव चालू आहे. बॉम्बेला हे सगळ्या वस्तू मिळतात, पण आता आम्ही बघितलं सगळ्या महिला बचत गटातल्या बाया गावखेड्यातून आलेल्या आहेत आणि बॉम्बेचा माल हा कुठून येतो ते आम्हाला काय माहिती नसतं. आता आम्ही बघितलं का हे सगळं गावठी आहे, म्हणून आम्ही बऱ्याचशा वस्तू खरेदी केलेल्या आहेत. विशेष म्हणजे नोटाबंदीचे आफ्टरशॉक्स लक्षात घेता बचत गटांनीही डिजिटल आणि कॅशलेस होण्याचा प्रयत्न केलाय. मोबाईलवरूनही ई पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोफत वायफाय ही प्रदर्शनाच्या ठिकाणी देण्यात आलंय. या ठिकाणी आपण विभागीय सरस, कोकण सरस आपण करत आहे. त्याच्यामुळे 160 एकूण 5 जिल्ह्याचे मिळून 160 स्टॉल्स आलेले आहे. 140 इथेच आहे गणपतीपुळेला आणि अजून 20 भाटेला आपण नॉनव्हेज स्टॉल्स पण ठेवलेले आहे. मागच्या वर्षी 35 लाखपर्यंत आपला विक्री होता, यावेळी 50 लाखाच्या पुढे जाईल. बचत गटाच्या माध्यमातून शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील महिला संघटित होत आहेत. कोकण सरस सारख्या उपक्रमातून ग्रामीण भागातल्या महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अशा प्रदर्शन आणि विक्रीतून बचत गटांची लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसते. विशेष म्हणजे महिला बचत गटांना वस्तूंचं मार्केटिंग कसं करावं याचं प्रशिक्षणही या कोकण सरसमध्ये देण्यात येणार आहे. महिलांना स्वयंसिद्ध होण्यासाठी तुम्हीही एक पाऊल पुढे टाका आणि या वर्षाचा शेवट या सरसमधल्या पदार्थांवर ताव मारून करण्याची संधी नक्की साधा. रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. गुजरातमधल्या सुरतमध्ये काल एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. 236 विवाह सोहळ्यांचं एकत्रित आयोजन इथे करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सोहळ्यातल्या सगळ्या वधू अनाथ होत्या. सुरतमधले व्यावसायिक महेश सवाणी यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. स्वतः महेश सवाणी यांनी या सगळ्या वधूंचं कन्यादान केलं. त्याचबरोबर त्यांना दागिने आणि काही रोख रक्कमही भेट म्हणून दिली. विविध जाती धर्माची लग्न ह्या सोहळ्यात पार पडली. विशेष म्हणजे स्वतः महेश सवाणी यांचा मुलगा मितुल आणि भाचा जयचंही लग्न ह्या सोहळ्यामध्येच पार पडलं. हा लग्न सोहळा तब्बल 3 दिवस चालला. 22 डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम, 23 डिसेंबरला रास गरबा आणि 25 डिसेंबरला लग्न असा हा कार्यक्रम होता. या सोहळ्यासाठी महेश सवाणी यांनी कोट्यवधी रुपये खर्च केलेत. आतापर्यंत त्यांनी 472 मुलींचं कन्यादान केलंय. 1000 मुलींचं कन्यादान करण्याचा त्यांचा संकल्प आहे. मैंने कभी सोचा नहीं था कि मेरे पापा के जाने के बाद मेरी इतनी अच्छी शादी जैसे मेरे पापा करवा रहे. मैं हमेशा यही सोचती कि जब मेरे सपने हमेशा सपने बन के रह जाएंगे, लेकिन मेरे पापा मेरे हर सपने पूरे कर रहे और आज मैं बहुत ज़्यादा खुश हूँ. मुझे बहुत खुशी हो रही है. आज मेरे इस तरह से निकाह हो रहे हैं. मैंने सोचा नहीं था कि मेरे इस तरह से निकाह हो गए कभी. इतनी शानदार तरीके से एकदम VIP शादी हो रही है मेरी. हम ये चाहते हैं कि हमारी ये बेटी है कि जो सपने देखे थे उसके पापा के हयाती में वो कोई भी सपना अधूरा नहीं रहना चाहिए. वो बेटियों के सभी जो भी सपने थे वो सभी सपने पूरे होने चाहिए. जो भी बेटियों का पापा नहीं है उसका मैं पापा बनूंगा और उसका जो भी सपना है वो मैं पूरा करूंगा. पालघर जिल्ह्यातील वाड्यामध्ये साक्षी पाटीलच्या अंतराळ विश्वावर आधारित स्पेस बियॉन्ड लिमिट्स या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. साक्षीचं हे पुस्तक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतंय. ही आहे 9वीत शिकणारी साक्षी पाटील. तिनं लिहिलेल्या अंतराळ विश्वावरील पुस्तकाचं ठाण्यात झालेल्या 51व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात प्रकाशन झालं.
यावेळी अंतराळ विश्वातील नामवंत शास्त्रज्ञ उपस्थित होते. साक्षीला लहानपणापासूनच टीव्हीवर अवकाश संशोधन विषय अभ्यासपूर्वक पाहण्याचा छंद होता. तसंच अवकाश संशोधन पुस्तक वाचण्याचीही तिला आवड होती. याशिवाय भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या कार्यक्रम आणि लेखनातून प्रेरणा घेत साक्षीनं अवकाश विषयावर लिखाण करायला सुरुवात केली. साक्षी अतिशय अभ्यासपूर्वक लिखाण करू लागली. यामध्ये अंतराळातील छोट्या छोट्या मात्र महत्त्वाच्या विषयांवर तिनं लिखाण केलं. डिस्कवरीवर स्पेस ट्रॅक, अंटार्क्टिस असे भरपूर शोज लागायचे. तर त्या शोजना मी रेफर केलं खूप. ते शोज वगैरे आवडायला लागले. नंतर मग त्यांच्यामध्ये स्पेस याच्याबद्दल ओढ निर्माण झाली. नंतर अनफॉर्च्युनेटली 27 जुलै 2015ला अब्दुल कलामांची डेथ ॲनिव्हर्सरी झाली. तर तिथे भरपूर सारे न्यूज वगैरे यायचे. त्यांनी काय काय कार्य वगैरे केलं आहे ते सगळं टीव्हीवर दाखवायचे. तर त्यांच्या कार्याने मी कुठे ना कुठे इम्प्रेस झाली. नंतर ठरवलं की असं काहीतरी बनायचं लाईफमध्ये की ज्याचं भारताला आपल्या काहीतरी यूज होईल. साक्षीच्या लिखाणाची दखल तिच्या आई वडिलांनी घेतली आणि तिला लिखाणासाठी प्रोत्साहित केलं आणि साक्षीला लिखाणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची गरज त्यांनी पुरवली. खूप तिचा आज अभिमान वाटतो. तिला स्पेसच्या या क्षेत्राबद्दल तिला खूप आवड आहे आणि या क्षेत्रामध्येच तिने असंच पुढे जावं आणि देशासाठी एक चांगलं काम करावं असं आमची इच्छा आहे. दरम्यान साक्षीच्या पुस्तकाचं प्रकाशन ज्ञानदा प्रकाशननं केलंय. ग्रामीण भागामधील तरुण तरुणींमधील टॅलेंट पुढे आणण्याच्या उद्देशानं ज्ञानदा प्रकाशन प्रयत्नशील असते. 9वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आणि जिचं वय अवघं 15 वर्ष आहे, तर तिला आपण या माध्यमातून जर प्रोत्साहन दिलं आणि ते पुस्तक आपण प्रकाशित केलं तर आमच्या ज्या संस्थेचा जो उद्देश आहे की ग्रामीण भागातील आणि नवोदित लेखकांना आपण प्रोत्साहन द्यावं, तर तो उद्देश सुद्धा सफल होईल. आपल्या लिखाणानं साक्षीला आता नवी ओळख मिळाली आहे. आता गरज आहे तिला प्रोत्साहन देण्याची. हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर. गीता फोगट, बबिता फोगट आणि महावीर फोगटच्या दंगलनं प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली आहे. दंगलने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड केलाय. रविवारी दंगलने 42 कोटी 35 लाख रुपयांचा व्यवसाय करत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कमाई करण्याचा रेकॉर्ड केलाय. 3 दिवसात दंगलची एकूण कमाई आता 106 कोटी 95 लाख एवढी झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.